नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने चविष्ट असं मसाला ताक कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान असं स्मूथ आपलं मसाला ताक हे अगदी झटपट पद्धतीने ते तयार आहे. चला आपण वेळ न घालवता उन्हाळा स्पेशल अगदी थंडगार असं मसाला ताक कसं बनवायचं ते बघूया. तर सर्वात प्रथम आपण ताकासाठी लागणारा मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. त्याकरिता एक अर्धी कढई पॅन तवा गरम करून घ्या. तर गरम झाल्यानंतर आता आपल्याला किती ग्लास मसाला ताक बनवायचा आहे त्या अंदाजाने आपण यामध्ये जिरे हे भाजून घेणार आहोत. इथे मी मध्यम आकाराचे 2 ग्लास मसाला ताक बनवते, त्यासाठी एक मध्यम आकाराचा 1 चमच्यावर इथे मी जिरे हे घेतले. अगदी जास्ती प्रमाणात देखील आपल्याला जिरेचं प्रमाण वापरायचं नाही, त्यामुळे काय होतं जे आपलं ताक असतं ते अगदी तिखट तयार होतं आणि जर कमी वापरलं तर त्याची चव येत नाही. म्हणून अगदी व्यवस्थित प्रमाणात जिऱ्याचा वापर करा, त्यामुळे आपलं ताक अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल म्हणजे मार्केट स्टाईल आपलं ते तयार होईल. तर इथे मध्यम आकाराचा 1 चमचाभर जिरे आपल्याला छान मंद आचेवरती हलकासा लालसर कलर होईपर्यंत आपल्याला याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. यामुळे काय होणार आहे, आपलं जे पावडर असतं ते अगदी पटकन तयार होतं. तर इथे लगेच गॅस हा मी बंद करून घेतला आहे. आता हे जिरे आपल्याला हलकंसं असं गार करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने जिरे हे मी हलकंसं असं गार केलं आहे. जिरे गार झाल्यानंतर लगेच ज्या भांड्यामध्ये आपल्याला ताक बनवायचं त्याच भांड्यामध्ये लगेच याला मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी छान आपल्याला आता जेवढं शक्य तेवढं अगदी बारीक असं आपल्याला याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे. आपल्या लाटण्याच्या सहाय्याने किंवा कांडपच्या सहाय्याने देखील आपण याचं पावडर तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने मी हे पावडर आपलं तयार करून घेतले. तर लागणारं जिरे पावडर आपलं तयार झाले. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 इंचेचा आल्याचा तुकडा. आता आपल्याला ताक हे कितपत तिखट कसं बनवायचं त्यानुसार आपण मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही. तर 1 ते 1.5 इंच इथे आल्याचा तुकडा वापरला आहे. 1 मध्यम आकाराची हिरवी मिरची चवीला अगदी कमी तिखट आहे. त्यानंतर 1 छोटी वाटी म्हणजे 10 ते 15 पानं इथे मी पुदिनाचे घेतले. त्यानंतर अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि यामध्ये आपल्याला आता काळं मीठ म्हणजे सेंधा मीठ नाहीतर आपलं रेग्युलर मीठ देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार आपण यामध्ये मीठ हे टाकून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर पाणी किंवा दही न घालता पहिले आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. जर आपण यामध्ये दही घातलं आणि वाटायला घेतलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. म्हणून दही किंवा पाणी घालण्याच्या आधी आपल्याला याचं आता वाटण हे तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे जो काही ठेचा किंवा जे वाटण असतं ते छान असं आपलं ते तयार होतं. तर तुम्ही बघू शका अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपला हा परफेक्ट मसाला ताकासाठी लागणारा मसाला आपला तयार झाला आहे. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली ताक किंवा दही हे वापरून घेऊ शकता. जर तुम्ही दह्याचा वापर करणार असाल तर अगदी फ्रेश दहीचा वापर करा. ते चवीला अगदी कमी आंबट असतं आणि ते आपलं मसाला ताक असतं ते अगदी छान ते तयार होतं. जर 2 ते 3 दिवसाचं दही वापरलं तर त्यामुळे ताकात दही कमी होते आणि त्यामुळे आपलं जे ताक असतं ते चव देत नाही, पाण्याचं प्रमाण जास्ती होतं. म्हणून फ्रेश दही वापरा, म्हणजे दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी व्यवस्थित करता येईल. इथे मी मोठ्या आकाराची अर्धा वाटीभर दही घेतलं आहे आणि त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास इथपर्यंत आपल्याला पाणीही घालायचं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं जे ताक असतं ते तयार होतं. अगदी जास्ती जाडसर म्हणजे घट्टसरही होत नाही आणि अगदी जास्ती पातळही होत नाही. इथे मी मध्यम आकाराची अर्धा वाटीभर ताक घेतलं आहे, अर्धा वाटीभर दही घेतलं. तर त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 ग्लास पाणी घालून मिक्सरला छान फिरून अगदी परफेक्ट असं आपलं मसालेदार आपलं ताक हे अगदी झटपट पद्धतीने हे तयार आहे. नक्की उन्हाळ्याच्या निमित्ताने अशा पद्धतीने तुम्ही ताक हे तयार करून बघा. यामध्ये जर तुम्हाला अगदी गार असं ताक आवडत असेल तर यामध्ये आपण बर्फ किंवा फ्रीजमधलं पाण्याचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही. तर अगदी छान असं आपलं जेवणाची दुप्पट शहाण वाढवणारं अगदी छान असं चटपटीत चवीचं आपलं मसाले ताक हे तयार झाले. उन्हाळ्यात नक्की आपण नेहमी पिलं तर यामुळे आपल्याला ऊन लागत नाही किंवा
उन्हाचा आपल्याला शरीराला त्रास होत नाही, तर अगदी छान असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सहज पिऊन आवडेल असं आपलं हे ताक रेसिपी तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी छान असं आपलं अगदी उन्हाळ्यात स्पेशल मसाला ताक आपलं हे तयार आहे.